नमस्कार भावांनो, मी अजिंक्य काम करतो P&O क्रूज शिप मध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे गणपतीचं विसर्जन, गणपतीची शेवटची आरती आणि गणपतीचं मिरवणूक वगैरे कशी काढली जाते इकडं. तर आपली गणपतीची ट्रॉली वगैरे सजवायला चालू होती आणि भाऊ शेवटी ट्रॉली वगैरे सजवून आपली गणपतीची मिरवणूक चालू झाली. भाऊ एवढं पब्लिक आलं होतं ना, असं म्हणजे तिथे चालायला जागा नव्हती, एवढी सगळी लोक येऊन आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी थांबली होती. म्हणजे प्रत्येक नॅशनॅलिटीचे माणसं येऊन ते बघत होती. त्यांना पण हे नवीन आणि एकदम भारी वाटत होतं. आम्ही फुल घोषणा वगैरे देत गणपतीच्या नावाने आम्ही जात होतो आणि शेवटी आपण आलो जिथे गणपती बाप्पांचं विसर्जन होणार होतं. मग इथं डीजे वगैरे लावला होता. एवढी सगळी पोरं होती ना, तिथं नाचायला पण जागा नव्हती. सगळे आजूबाजूला एकमेकांना थडत होते. भाऊ गोरी लोक वगैरे पण होती तर नाचायला ना, सगळ्या जणांनी एन्जॉय केला. सगळेजण खूप नाचलो वगैरे आणि शेवटी हा आपला एकदम म्हणजे कोकणवाला डान्स, याचं नाव माहित नाही मला, तुम्हाला माहिती असेल तर सांगा, तो केला आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यात शेवटी आलं आता गणपती बाप्पांचं विसर्जन. मग शेवटची आरती चालू झाली. भाऊ शेवटची आरती करून आम्ही नंतर विसर्जन करणार होतो. विसर्जनाचा व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता. आम्ही काय केले, टब घेतला, त्या टब मध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यात विसर्जन केलं, कारण डायरेक्ट समुद्रामध्ये विसर्जन करायला अलाउड नव्हतं. भाऊ सगळं झाल्यावर आम्ही मग प्रसाद घेण्यासाठी आलो. प्रसादासाठी पुरणपोळी, मिसळ, भात, खूप काही होतं जेवायला. मग एकदम घरच्या सारखं वाटलं. सगळी पब्लिक जेवून निघली. एवढं भारी वाटलं. जाता जाता आपण त्या रूम मध्ये आलो जिथे आपले गणपती बाप्पा बसले होते 5 दिवस, आणि आता ती रूम एकदम खाली खाली वाटते. चला तर संपलं. असाच होता आमचा दिवस. आता नंतर नॉर्मल डेज चालू. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन काहीतरी घेऊ. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.